आजच्या या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या 46व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित ज्यांचं आताच एक अमूल्य मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना मिळालं, आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शिका या कारखान्याच्या चेअरमन माननीय आईसाहेब, उपस्थित कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळ घोरपडे साहेब, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कर्नाटकाचे माजी ऊर्जा राज्यमंत्री माननीय वीरकुमार पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित कारखान्याचे संचालक युवराज पाटील, बॉबी माने, सतीश पाटील, सचिन मगदूम, सुनील मगदूम, भाऊसाहेब कांबळे, DS पाटील सर, संजय नरके, शिवाजी पाटील, उपस्थित तोरसकर वहिनी, पाटील वहिनी, कार्यकारी संचालक चव्हाण साहेब, उपस्थित नवोता घाटगे, कारखान्याचे चार्टर्ड अकाउंटंट अंतुरकर साहेब, उपस्थित सर्व शाहू ग्रुपचे सर्व संस्थांचे सर्व संचालक, माजी संचालक, नगरसेवक, माजी नगरसेवक, पदाधिकारी, सर्व सभासद, शेतकरी, युवक आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व आमचे सहकारी, सर्वप्रथम आपले आराध्य दैवत राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज व कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना अभिवादन करतो। तसंच आपले सर्व सभासद, शेतकरी बंधू या सगळ्यांचं कारखान्याच्या 46 वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आणि मी स्वागत करतो। तसं आईसाहेबांनी आपल्या मनोगतमध्ये कारखान्याचं थोडा ढोबळ आढावा आपल्यासमोर मांडला। डिटेल आढावा मांडण्यासाठी मी आज आपल्यासमोर उपस्थित आहे। या 2022-23 अहवाल आपल्याला मिळालाच आहे आणि ते अहवाल आपण वाचलाच आहे। त्याचे थोडेसे ताळेबंद, नफा तोटा, पत्रकान या सर्वांना आपण पाहिले। त्याच्यावर जरा चर्चा करण्यापूर्वी या वर्षाची एक ठळक नोंदणी आपण पाहूया, ज्याचा उल्लेख आईसाहेबांनी केला की राष्ट्रीय व राज्य पातळीवर पुरस्कार जे आपल्याला स्वर्गीय राजेसाहेबांच्या काळापासून 2015 पर्यंतची प्रथा होती, ती मागच्या 8 वर्षामध्ये ती प्रथा तशीच चालू आहे। आत्ताच रिसेंटली आपल्याला जो पुरस्कार 21-22 आणि 22-23 मध्ये मिळाला, को जनरेशनचा आपल्याला पॉवर पॉइंट प्लांटचा पुरस्कार जो मिळाला, हा पुरस्कार मिळाल्यानंतर परत मी आवर्जून उल्लेख करतो की आपल्या कारखान्याचे टोटल पुरस्कार आता 68 पर्यंत गेलेले आहेत। त्यासाठी मला सर्वप्रथम सर्व सभासदांचं आणि शेतकऱ्यांचं अभिनंदन करायचं आहे, सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करायचं आहे। हे 68 पुरस्कार मिळायचं, आम्हाला सगळ्यांना व्यासपीठावर जो मान मिळतो त्याचे कारणीभूत आपण आहात, त्यासाठी मी सर्वप्रथम आपल्याला अभिनंदन करतो। 21-22 व 22-23 करिता मिळालेल्या पुरस्कारांचा तपशील जरा मला आपल्याला मांडायचा आहे, कारण या 2 वर्षामध्ये आपल्याला 4 पुरस्कार मिळालेत। नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली यांच्याकडून वसंतदादा यांच्या नावे दिला जाणारा भारताचा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार मिळाला। को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्याकडून 21-22 हंगामकरिता सर्वोत्कृष्ट को जनरेशन पॉवर प्लांट विभागातील 3रा क्रमांकाचा पुरस्कार मिळाला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट VSI पुणे यांच्याकडून कैलासवासी विलासरावजी देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार मिळाला। आणि यावर्षी परत को जनरेशनमध्ये आपल्याला जो पुरस्कार मिळाला, तसं म्हटलं तर पाठोपाठ हा पुरस्कार आपल्याला हा पुरस्कार मिळाला। त्याचबरोबर मला याचा आपली घोषणा 2021ला केली होती। विशेष नमूद मला करायचे की आपल्याला माहीत आहे की TUV राईनलँड या जर्मनीच्या कंपनीकडून 3 आंतरराष्ट्रीय मानांकन मिळणारा आपला कारखाना हा देशामधला कोऑपरेटिव्ह नाही, कोऑपरेटिव्ह, पब्लिक, प्रायव्हेट हे सगळे कारखाने जर तुम्ही देशामध्ये घेतले तर फक्त एकमेव कारखाना छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला हे मानांकन मिळणारा 1 क्रमांकावर आपण आहोत, याचा मला सारखा अभिमान वाटतो। गळीत हंगाम 22-23 आढावा जरा आपल्यासमोर मी मांडत आहे। मागील गळीत हंगाम 22-23 मध्ये दिनांक 19 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू होऊन दिनांक 8 मार्च 2023 रोजी समाप्त झाला। सुरुवातीपासून योग्य नियोजनाप्रमाणे व पूर्ण कार्यक्षमतेने एकूण 131 दिवस चालू राहिला होता। या गळीत हंगामात कारखान्यांनी 9,12,408 मेट्रिक टन इतकी ऊसाचा गळप केले असून 10,35,330 क्विंटल साखरेचं उत्पादन केलेलं आहे।
साखर निर्मितीसाठी 11.35% उतारा आपल्याला मिळाला, कारण आपण डायरेक्ट उसाच्या रसापासून सिरपपासून इथेनॉल केलं, तर त्या इथेनॉल निर्मितीमधून 1.27% उतारा आपल्याला मिळाला. 11.35 अधिक 1.27 केल्यानंतर 12.62% उतारा आपल्या कारखान्याने या सीझनमध्ये मिळवलेला आहे. कारखान्याची सध्याची गळप क्षमता प्रतिदिन 7,500 मेट्रिक टन आहे. कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त उसाचा गळप करणे फायद्याचा असल्याने येत्या गळीत हंगामामध्ये सुरुवातीपासून गळप क्षमतेच्या जास्तीत जास्त उसाचा गळप करता यावे या दृष्टीने ठेवून मिल विभागाने नवीन टेक्नॉलॉजी करून ठरवलेला आहे आणि त्याप्रमाणे मिल विभागाकरते असलेले या बदलामुळं प्रतिदिन गळप क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. 8,500. आता या सीझनमध्ये आपण 7,500च्या ऐवजी 8,500 क्रशिंग कपॅसिटीने आपला कारखाना प्रतिदिन क्रशिंग करायचं नियोजन आपण यामध्ये केलेलं आहे. तसंच सहवीज निर्मिती हंगाम समाप्तीनंतर शिल्लक राहिलेले बगॅस डिस्टिलरीकडील स्पिरिट व इथेनॉल निर्मितीकरिता वापरण्यात आला आहे. गळीत हंगामामध्ये बगॅसची क्वालिटी चांगली मिळाल्याने बॉयलरला बगॅसचा वापर कमी झाल्यामुळे शिल्लक राहिलेल्या बगॅसची विक्री करता आली, त्यामुळं कारखान्याचं उत्पन्नामध्ये वाढही झालेला आहे. सहवीज प्रकल्पाचा आढावा आपल्यासमोर मी मांडत आहे. सहवीज प्रकल्पाचा हंगाम 198 दिवस चालला. या हंगामामध्ये एकूण वीज निर्मिती सुमारे 7 कोटी युनिट इतकी झाली. त्यापैकी कारखान्याने स्वतःसाठी जी वीज वापरली ती 3,25,00,000 युनिट विजेचा वापर झालेला आहे. उर्वरित 3,75,00,000 युनिट महावितरण कंपनीनं आपण विक्री केलेला आहे. त्या विक्रीमधून सुमारे 19,18,00,000 उत्पन्न मिळालेलं आहे. महावितरण कंपनीचं या ज्या सहवीज प्रकल्पाचं वीज खरेदी करार हा 13 वर्षाच्या कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यांच्या वीज खरेदी दर आपलं 2021 आणि 2023 असे 2 आपले करार होते. आधी आपल्याला 6 रुपये 17-18 पैसे आपला दर मिळत होता, पण आता सहवीजाने ते दर कमी केलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला आत्ता जो दर मिळतोय तो 4.75 प्रति युनिट करार संपल्यानंतर 11 आणि 13चा करारानंतर आपल्याला मिळतोय. आणि त्याच्यामुळं आपल्याला जर मागच्या वेळीच्या तुलनेत जेवढं उत्पन्न मिळत होतं ते थोडंसं हे उत्पन्न कमी झालेलं आहे. तसंच कारखान्याने शेतकऱ्यांना वीज बिले वसूल करून द्यावीत अशी नवीन अट करारात घातली आहे. सदरची वीज बिले आपण वसूल न केल्याने आपल्या वीज बिलातून महावितरण कंपनीने 2,79,54,000 इतकी कपात केलेली आहे आणि त्याबद्दल आपण वरती ती दाद ही मागणार आहे आणि लागलं तर वरती कोर्टात पण जायचं आपण निर्णय घेतलेला आहे. तेही माहिती आपल्यासमोर मी मांडत आहे. साखर उत्पादनची माहिती अशी आहे की देशामध्ये 23-24 या हंगामामध्ये 320 ते 330 लाख मेट्रिक टन सिरप इथेनॉलकडे वर्ग करून साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज आहे. त्यामुळं हंगामाच्या सुरुवातीचा शिल्लक साठा अंतर्गत वापर लक्षात घेता 23-24 हंगामाच्या अखेरीस जवळपास 70 ते 80 लाख मेट्रिक टन इतका साखर साठा शिल्लक राहील अशी देशपातळीवर परिस्थिती आहे. केवळ आपल्या कारखान्याबाबत बोलायचं झालं तर सन 22-23चा आढावा आपल्यासमोर मी मांडत आहे. 1 ऑक्टोबर 2022ला शिल्लक साठा जो होता तो 3,30,836 क्विंटल आहे. हंगामातील साखर उत्पादन 22-23 मध्ये 10,35,330 क्विंटल. एकूण उपलब्ध म्हणजे ओपनिंग स्टॉक आणि प्रोडक्शन धरून 13,66,193 क्विंटल. देशातील साखर विक्री जी 31 ऑगस्ट अखेरपर्यंत झाली ती 8,56,173 क्विंटल. निर्यात साखर ज्याचा आपल्याला कोटा मिळाला ते 2,76,150 क्विंटल. टोटल साखर विक्री आपण केली 11,42,123 क्विंटल आणि 31 ऑगस्ट अखेर शिल्लक साखर जी आहे ती 2,24,070 क्विंटल आहे. सन 21-22 या हंगामामध्ये देशात 360 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झालेले होते. त्या तुलनेत 22-23 या हंगामामध्ये ते उत्पादन 8% कमी होऊन फक्त 330 लाख मेट्रिक टन इतके झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेच्या दराच्या तुलनेत स्थानिक बाजारपेठेतील साखरेचे दर हे कमी राहिल्याने केंद्र सरकारने 5 नोव्हेंबर 2022ला नोटिफिकेशनद्वारे 60 लाख मेट्रिक कच्ची पांढरी किंवा रिफाईन यापैकी
कोणत्याही प्रकारची साखर दिनांक 31 मे 2023 अखेर निर्यात करण्याचं धोरण जाहीर केलं होतं. त्या अनुषंगाने आपल्या कारखान्याला 2,09,760 क्विंटल साखरेचा कोटा मिळाला होता. विशेष म्हणजे आपणास मिळाला सर्व कोटा 2023 अखेर आपण निर्यात केलेला आहे. अहवाल सालामध्ये आपण 3,72,460 क्विंटल साखर निर्यात केलेली आहे. याच्यामध्ये काही कारखाने आहेत ज्यांना स्वतः साखर निर्यात करणं हे महागात पडतं आणि त्याच्यामुळे त्यांचा जो कोटा आहे तो आपण एक्सचेंज करून हे मिळून ही 3 लाखापर्यंत आपण साखर एक्सपोर्ट केली. गुणवत्तेपूर्ण पांढऱ्या शुभ्र व चांगल्या प्रतीची जी क्वालिटी आपण विकतो आणि जसं आपल्याला माहिती आहे शाहू कारखाना हा एकमेव कारखाना आहे ज्याचं स्वतःचं एक्सपोर्ट हाऊस आहे, ज्याच्या माध्यमातून डायरेक्ट आपण एक्सपोर्ट करतो. आणि अभिमानाची गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दुबई असेल, इथिओपिया असेल, या सगळ्या देशांमध्ये जी साखर जाते हे शाहूच्या ब्रँड खाली जाते. याचं मला आवर्जून इथं उल्लेख करायचा आहे. म्हणजे आम्ही मध्ये ब्राझीलला गेलो होतो वाया इथिओपियाला, मला कळलं की इथिओपियाला पण आपली साखर शाहू ब्रँड खाली. म्हणजे आज स्वर्गीय राजेसाहेबांच्या 75 जयंती निमित्ताने आज सर्व सभासद जे कारखान्याचे मालक आहे, सगळे कर्मचारी आणि व्यासपीठाले सर्व संचालक आणि माजी संचालक यांच्यातर्फे आम्हाला अभिमान वाटतो की स्वर्गीय राजेसाहेबांचा जो ब्रँड आहे, शाहू ब्रँड आहे, याला आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःच्या ब्रँडनी आपण पोहोचवलं. हे मला आवर्जून इथं नमूद करून सगळ्यांचं मला या गोष्टीसाठी अभिनंदन करायचं. केंद्र सरकारने 7 जुलै 2018 पासून कारखान्याचे नियंत्रित कोटा पद्धत सुरू केलेली आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये साखरेचे जे दर आहे ते नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी प्रत्येक महिन्यामध्ये एक कोटा सिस्टम ठरवली आहे, जी आधी पद्धत होती आणि काही काळामध्ये ती खुली केली गेली. स्वर्गीय राजेसाहेब नेहमी सांगायचे की ठीक आहे आता साखरेचे दर वाढलेत. मला आठवते हे कुठंतरी 2007, 8, 9 या कालामध्ये त्याला खुल्लं केलं गेलं. राजेसाहेब म्हणतायत की आता जसे हे दर वाढलेत तसे हे दर खाली कोसळतील पण, कारण काय होणार आहे कुठलंच नियंत्रण नाही. आणि त्यामुळं मोदी सरकारांनी परत तो जुना कोटा पद्धतचा सिस्टम जे त्यावेळी राजेसाहेब सांगत होते की परत आणायची गरज आहे ती सिस्टम सुरू केली आहे. त्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक कोटा लावलेला आहे. तसेच गाळप हंगामामध्ये सर्वच साखर कारखाने उत्पादित होणारी सर्व साखर पोती बँकेकडे तारण म्हणून ठेवून उपलब्ध होणाऱ्या कर्जामधून उसाचा दर पंधरवड्याचं बिल आपण देत असतो. साखर विक्री मासिक कोटा पद्धतीने होत असल्यामुळं हंगामामध्ये उत्पादित झालेल्या सर्व साखर संपवण्यासाठी 14 ते 16 महिने जातात. लोकांना वाटतं की आपल्या गोडाऊनमध्ये एवढी लाख साखर आहे, ती सगळीची सगळी साखर का विकून टाकू शकत नाही. सर्वप्रथम ती साखर सगळी विकता येत नाही कारण कोटा पद्धत आहे आणि त्या साखरेचं पहिलं मालक बँक आहे, कारण आपण त्याला तारण ठेवून, कारण आपण विकतो 14-15 महिन्यामध्ये पण बिलं आपण देतो पुढच्या 3 महिन्यामध्ये. त्याच्यामुळे ते तारण ठेवून आपण ती साखर विकतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला समजलं पाहिजे की प्रत्येक महिन्याला 30 रुपयेचं व्याज हे आपल्याला पडत असतं आणि त्याच्यामुळं हे सगळं आपल्याला करून पुढच्या हंगामामध्ये हे नियोजन आपल्याला करत जायचं. ऊसाचा दर आपल्याला जसं माहिती आहे की केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे सन 22-23 करिता आपल्या कारखान्याची FRP ऊस तोडणी वाहतूक वजा करता प्रति टन 2,996 इतकी होती. कारखान्याने हंगाम 22-23 अखेर गळीतास आलेल्या ऊसाला प्रति टन 3,000 प्रमाणे संपूर्ण ऊसाची रक्कम एक रकमी अदा केलेली आहे. पूर्वी आपण 3 टप्प्यात ऊस बिले देत होतो. हे मी नमूद का करतोय कारण कधी कधी रिसेंटली काय झाले की लोक पेपरमध्ये वाचतात, व्हेरीफाय करत नाहीत. गुजरातमध्ये एवढा दर मिळतो, या कारखान्यात एवढा दर मिळतो तर आपल्याला का नाही. तर आम्ही म्हणतो की ठीक आहे आम्ही तो दर देतो, पण गुजरातमध्ये बिलं 4 टप्प्यात देतात. सुरुवातीचं गुजरातमध्ये पहिलं बिल 700 रुपये, काय एम डी सर, पहिलं 700 रुपयेचं बिल आहे. तर मला बऱ्याच लोकांनी पत्र लिहिलं की गुजरात पॅटर्नप्रमाणे का नाही. म्हटलं ठीक आहे गुजरात प्रमाणे FRP देतो पण 4 टप्प्यात देतो, चालत असेल तर सांगा आपण ठराव मांडू. तर हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे की गुजरातमध्ये 4 ते 5 टप्प्यामध्ये बिलं अदा केली जातात. ऊस दराबाबत धोरण ठरवण्यासाठी अर्थतज्ज्ञ C. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर 2022 साली समिती झाली होती.
त्यामध्ये टोटल उत्पादन खर्च असेल, टोटल उत्पादन असेल, ह्याच्यामध्ये 2 फॉर्म्युला त्यांनी तयार केले. त्याच्यातला पहिला फॉर्म्युला होता की तुमच्याकडे बाय प्रोडक्ट्स नसतील, म्हणजे कोजनरेशन, डिस्टिलरी हे नसेल, तर टोटल आलेल्या उत्पादनचे 75% FRP म्हणून आपण दिलं पाहिजे. आणि जर तुमच्याकडे बाय प्रोडक्ट्स असतील तर 70%. याप्रमाणे जे काही रक्कम जास्त आहे ती आपल्याला आपल्या ऊस उत्पादकांना FRP म्हणून दिली पाहिजे. आता जर आपण साखरेची MSP प्रति किलो 31 रुपये या दराप्रमाणे येणाऱ्या उत्पादनांचा जवळजवळ 90 ते 92% रक्कम ही ऊस दरासाठी खर्च होते. राहिलेले 8 ते 9% उत्पन्नातून कारखान्याचा सगळा खर्च भागवण्यामध्ये 4 ते 5 वर्षामध्ये साखर उद्योजकांमध्ये प्रचंड अडचण निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं आज आवर्जून की MSP जी आहे ती केंद्र शासनाने 38 रुपये करावी आणि जी इथेनॉलचे दर आहेत हे पण वाढवावे असा ठराव मला इथं या निमित्ताने मांडायचा आहे आणि त्याला आपण सगळ्यांनी ठरावाला मान्यता द्यावी अशी मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. सभासदांचा आवडता विषय जो राजेंच्या काळापासून तुम्हाला हिशोब मांडायचा आहे म्हणून मला मांडावं लागणार, सभासद साखर. आपण कारखान्याच्या सभासदांनी प्रति शेअर प्रति किलो 12 रुपये या सवलत दराने आपण वर्षाला 75 किलो साखर देत आहोत. या धोरणाप्रमाणे साधारणपणे प्रत्येक वर्षी 25 ते 26 हजार क्विंटल साखर आपण देतो. सन 22-23 मध्ये एकूण 25,484 क्विंटल साखर सवलतीच्या दराने दिलेली आहे. त्यासाठी 4,71,36,400 इतकी रक्कम अनुदानावर खर्च झालेली आहे. हा खर्च जर ऊसाच्या दरावर आपण घेतला तर 52 रुपये हा अधिक आपण दर देऊ शकलो असतो, पण ते सवलतीमध्ये आपण दिल्यामुळं आपल्याला हा दर देता येत नाही. पुढचा विषय आहे स्पिरिट उत्पादन. आपल्या कारखान्याच्या डिस्टिलरीच्या गळीत हंगाम 22-23 मध्ये 140 लाख लिटर स्पिरिट उत्पादन उद्दिष्ट ठरवले होते. आर्थिक वर्ष 22-23 मध्ये 230 दिवसांमध्ये 1,30,32,000 लिटर इतकं स्पिरिट उत्पादन घेतलेलं आहे. त्याकरिता एकूण 42,330 मेट्रिक टन ऊसाचा सिरप व मळीचा वापर केलेला आहे. स्पिरिट एकत्रित उतारा 307.87 लिटर हा आपल्याला मिळाले प्रति मेट्रिक टन आपल्याला मिळालेला आहे. केवळ या हंगामाबाबत सांगायचा विषय झाला तर 1 ऑक्टोबर 22 पासून 3 जून 2023 अखेर 199 दिवसामध्ये 1,29,00,000 लिटर इतके स्पिरिट उत्पादन झाले असून त्याकरिता एकूण 41,650 मेट्रिक टन आणि जो उतारा आहे तो 309.73 लिटर प्रति मेट्रिक टन आपल्याला मिळालेला आहे. इथेनॉल प्रकल्प. केंद्र शासनाने देशाच्या या इथेनॉल प्रकल्पाबद्दल जसं आपल्याला माहिती आहे की श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने नेहमी स्वर्गीय राजेसाहेबांनी, मला वाटतं राजेसाहेब आणि आईसाहेब 2002 साली ब्राझील दौऱ्यावर गेले होते आणि तेव्हा त्यांनी ही इथेनॉलच्या गोष्टी पाहिल्या होत्या. आम्ही पण जून महिन्यामध्ये ब्राझीलला गेलो होतो आणि आज आपण जर बघितलं तर साखर धंद्यामध्ये आता इथेनॉल हे त्याचं भविष्य आहे. कशासाठी? आता मगाशी जे मी आपल्याला प्रत्येक महिन्याला पोत्यांवर 30 रुपयेचा व्याज आणि सगळे साखर पोती आपल्याला विकायला 14 ते 16 महिने जातात. त्याच्या तुलनेत आपण जेवढं जास्त उत्पादन इथेनॉलचं करतो तेवढं इथेनॉलमध्ये पेट्रोलियम कंपनीजकडून मला वाटते 21 दिवसामध्ये आपल्याला इथेनॉलची विक्री आपण पेट्रोलियम कंपनीला करतो त्याच्यामध्ये 21 दिवसामध्ये आपल्याला पेमेंट मिळतं. त्याच्या तुलनेत साखर तुम्ही 14 ते 16 महिने ठेवता, त्याच्यावर बँकचं CCचं व्याज आपण 30 रुपयेचं प्रत्येक महिन्याला सोसतो. म्हणजे 14 गुणिले 30 हे आपल्याला प्रति टन सोसावं लागतं. त्याच्यामुळं जेवढं आपण इथेनॉल निर्मिती करणार तेवढं मला वाटतं की आपण व्याजामध्ये बचत करू, तेवढं आपण खर्चामध्ये बचत करू आणि तेवढं जास्त उत्पादन आपल्याला कारखान्याला मिळू शकेल. आणि त्या अनुषंगाने येत्या काळामध्ये आपण देशामधल्या टोटल कारखान्यापैकी मला वाटतं 20-21 सीझनमध्येच MD साहेब आपण डायरेक्ट ऊसाच्या रसापासून सिरपपासून
इथेनॉल करण्याचा प्रयोग करणाऱ्या देशामधले जे 4-5 कारखाने आहेत त्याच्यामधला पहिला कारखाना आपण प्रयोग केल्यानंतर बाकीच्या सगळ्या कारखान्यांनी त्याच्यामध्ये प्रयोग केले आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज इथेनॉलचं कामकाज आपलं चांगलं चालू आहे. आपण परवा पाहिलं की माननीय नितीन गडकरी साहेब, मंत्री महोदय नितीन गडकरी साहेबांनी इथेनॉलवर चालणारी फ्लेक्झी इंजिन त्यांनी लॉन्च केलं. येत्या काळामध्ये इथेनॉलचे पंप असणं, इथेनॉलचे आउटलेट्स असणं आणि इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या हे पुढच्या 5 वर्षामध्ये फ्लेक्झी इंजिन, आता ते आपल्याकडे कसं हायब्रिड आहे, पण फ्लेक्झी इंजिन म्हणजे इथेनॉल पण चालेल आणि नॉर्मल फ्यूल पण चालेल, नाही नॉर्मल नाही मिक्सिंग केलेलं फ्यूल, असं 2 पदार्थ फ्लेक्झी इंजिन लॉन्च करायचं मानस भारत सरकारचं आहे. आणि त्या काळामुळं आपण जे आता एक्सपान्शन करतोय कारखान्याचं, मला इथं राजेसाहेबांच्या 75वर जयंतीनिमित्ताने आवर्जून इथं उल्लेख करायचा आहे की आपला जो कारखाना स्वर्गीय राजेसाहेबांनी आणि आपण सगळ्यांनी सुरू केला तो 1250 कपॅसिटीने सुरू केला. 2500, 3500, 5000, 7000, 7.5, 8 आणि यावर्षी आपण 8.5 क्रशिंग कपॅसिटीने कारखाना चालवत आहोत. आणि कारखान्याच्या इतिहासामधलं सगळ्यात मोठं एक्सपान्शन आज आपण कारखान्यामध्ये घेत आहोत. आणि मला सगळ्या कर्मचाऱ्यांचं, सगळ्या अधिकाऱ्यांचं आवर्जून इथं अभिनंदन करायचं आहे की सगळं एक्सपान्शन टायमात चालू आहे. आणि असंच MD साहेब मला वाटतं टायमात तुमचं चालू राहिलं तर बिफोर टाईम म्हणजे जे शेड्यूल टाईम आपण दिलेला आहे त्याच्या आधी कारखान्याचं एक्सपान्शन पूर्ण होईल याचं मला ठामपणे विश्वास आहे, म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो. आता एक्सपान्शन आपण काय केले आणि कशासाठी केले आणि त्याचा आपल्याला फायदा कसा होईल हे थोडंसं तुमच्यासमोर सोप्या भाषेत मांडण्याचा मी प्रयत्न करतो. सर्वप्रथम जे पर्यावरण विभाग आहे त्यांनी निर्णय घेतला आहे की आता 0 एमिशन म्हणजे आता कारखान्याच्या डिस्टिलरीमधून स्पेंट वॉश 0% व्हायला पाहिजे. याच्या आधी आपण जो बायोडायजेस्टर आणि सगळं लावलं त्याच्यामध्ये त्याची आपण तीव्रता कमी केली पण 0 स्पेंट वॉश आपण थांबवू नाही शकत. त्याच्यामध्ये आपण स्पेंट वॉशचं करायचं काय, ते घ्यायचो, कंपोस्ट करायचो आणि कंपोस्ट आपण लोकांना विकायचं. यावर्षी आपण एक ड्रायर बसवले, टेक्नॉलॉजी बसवली जी मला इथं उल्लेख ह्यासाठी करायची आहे की आपल्या देशामध्ये ड्रायर बसवणारं 4 ते 5 कारखाने आहेत. मला वाटतं गुरुदत्त एक आहे आणि त्यानंतर आपण आहोत. ही टेक्नॉलॉजी पहिल्यांदा आपल्या कारखान्याने महाराष्ट्रामध्ये ही पुढे लागू केली आहे. याच्यामध्ये जो स्पेंट वॉश आहे तो सगळा घेऊन आपण त्या ड्रायरमध्ये जाळणार आहे. म्हणजे पूर्ण स्पेंट वॉश 0 म्हणजे एकही थेंब, एकही मिली स्पेंट वॉशचं एमिशन होणार नाही. ते पूर्णपणे आपण जाळून आणि त्या स्पेंट वॉशमध्ये काय आहे, त्या स्पेंट वॉशमध्ये पोटॅश आहे. 20 ते 22% त्याच्यामध्ये पोटॅश आहे. आज आपल्या देशामध्ये पोटॅशची प्रचंड कमतरता आहे. आपण पोटॅश बाहेरच्या देशामधून आपण आयात करत आहोत आणि त्याच्यामुळं केंद्र शासनाने या माध्यमातून सगळ्या साखर कारखान्यांना सांगितले की जेवढं पोटॅश आपण या देशामध्ये निर्माण करू जे खताच्या माध्यमातून आपल्याला वापरता येईल. या ड्रायरमध्ये स्पेंट वॉश जाळल्यानंतर ग्रॅन्युलर मराठीत काय म्हणतात, दाणेदार पद्धतीने पोटॅश तयार होणार. ते पोटॅश तयार झाल्यानंतर एक आपण 2 पद्धतीवर काम करतोय. एक आपण फर्टिलायझर कंपनीवर चर्चा पण करतोय की त्यांनी इथं एक युनिट सेटअप करावं आणि दुसरं फर्टिलायझर कंपनीवर टेम्पररी, आम्हाला काय कुठल्या फर्टिलायझर कंपनी अवलंबून राहायचं नाही. त्याचबरोबर शाहू पोटॅश नावाचं स्वतंत्र प्रोडक्ट शाहू कारखाना पण लॉन्च करणार आहे. ह्याच्याने मला प्रचंड अभिमान वाटतो. इथं मी आज घोषणा करतो. आणि आमचा एक मानस आहे की मार्केटमध्ये आज पोटॅशचं प्रचंड ब्लॅक मार्केटिंग होतं आणि जे दर आहेत, जे मार्केट दर आहेत त्याच्यापेक्षा आपल्या सभासदांना कमी दरामध्ये द्यायचा एक मानस आपण ठेवलेला आहे. तो एक्झॅक्ट रेट मी आता काही डिक्लेअर करत नाही पण 100% मार्केटपेक्षा कमी दरामध्ये आपण द्यायचा मानस ठेवलेला आहे. आणि मला असं वाटतं की आता जेवढं काय बॅगा राहिल्या आहेत तुमच्या कंपोस्टच्या त्या तातडीने सभासदने घेऊन जावं, कारण आता हे शेवटचं वर्ष आहे ज्याच्यामध्ये शाहू कंपोस्ट हा पदार्थ राहणार. शाहू कंपोस्ट आता पुढच्या सीझनपासून पदार्थ राहणार नाही आणि आपण शाहू पोटॅश नावाचा प्रोडक्ट आपण लॉन्च करतोय. त्याचबरोबर आता आजच्या युगामध्ये एक काळ होता जेव्हा 20 वर्षापूर्वी
80% साखर ही घरामध्ये आपण वापरायचो आणि 20% हे कॉर्पोरेट क्लायंट्स म्हणजे कोको कोला, आईस्क्रीम ह्या सगळ्यामध्ये वापर व्हायचा. आज काय झालं आहे की आता 80% साखर कॉर्पोरेट क्लायंट्स घेतात, मिठाईवाले, आईस्क्रीमवाले, कोल्ड्रिंकवाले, आणि 20% साखर आता आपण घरामध्ये वापरतो. आणि ती पण साखर आता काय, ज्या बहुतांशी लोक आता ते शुगर फ्री वापरतात, त्याच्यामुळे घरी साखर वापरायचं. आणि आता आपण बघा सणवार आला तर बाहेरून पदार्थ आपण मोठ्या प्रमाणात घेतो. आणि या सगळ्या कॉर्पोरेट क्लायंट, जसं हल्दीराम एका वेळी आपला फार मोठा क्लायंट होता, आवर्जून ते इथं म्हणजे नागपूरवरून इथून आपली साखर उचलायची, तसं त्यांना खर्च जास्त व्हायचा. त्यांना स्वस्तामध्ये साखर बारामती, सोलापूर या एरियामध्ये मिळत होती, तरी पण इथं यायचे. पण त्यांची नंतर सल्फर फ्री म्हणजे सल्फर मुक्त साखर म्हणजे 45 ते 50 एकुमसा या कॅटेगरीची साखरची त्यांची मागणी होती. आणि तेव्हा त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही जरा रिफाईन साखर आम्हाला करून द्या. पण स्वर्गीय राजेसाहेबांच्या काळापासून जे आपलं धोरण होतं की जुनं कर्ज घेतलेलं 65-70% फेटूपर्यंत आपण नवीन युनिट काही टाकायचं नाही. आणि त्याच्यामुळे हे सगळे कॉर्पोरेट क्लायंट्स दुर्भाग्यपूर्ण आपल्यापासून लांब झाले, त्यांना पर्याय नव्हता. आजही आपण आता बॅस्किन रॉबिन, ग्रेव्हिस डेअरी या सगळ्यांना साखर देतो. आणि त्याच्यामुळं सल्फर फ्रीचा आपण युनिट शाहू कारखाने टाकलेला आहे. आपण देशामध्ये, जसं मी ड्रायरबद्दल बोललो, तर महाराष्ट्रामधलं पहिलं सल्फर फ्री युनिट शाहू कारखाना प्रयोग करतोय, ज्याच्यामध्ये 45 एकुमसाची साखर तयार होणार आहे. आणि आता पुढच्या 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेट क्लायंट्सवर आपण करार करणार आहे. सल्फर फ्री साखर का घ्यायची? कारण नॉर्मल साखरेपेक्षा कमीत कमी MD साहेब 1 रुपये, हां 1 रुपये दर आपल्याला जास्त मिळणार. आणि त्याच्यामुळं जी काही गुंतवणूक आपण ह्याच्यामध्ये केलेली आहे ही पुढच्या 3-3.5 वर्षामध्ये आपण ब्रेक इव्हन पॉईंटवर सगळी रक्कम परतफेड करू शकू. आता हे सगळं जे आपण केलेलं आहे, ड्रायर असेल, तुमचं सल्फर फ्री असेल, या सगळ्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वीज पुरवायला स्टीम जास्त लागणार. आणि त्याच्यामुळं आपल्याला को जनरेशनचं जे 21 मेगावॉट होतं त्याच्यामध्ये वाढ करून आता आपण 34 मेगावॉटचा प्लांट करतोय. कारण हे सगळं आता जे एक्सपान्शन झाले, या सगळ्या एक्सपान्शनला, वाढलेल्या एक्सपान्शनला, क्रशिंग कपॅसिटीला तेवढी स्टीम लागणार. आणि त्या स्टीम निर्माण करण्यासाठी आपल्याला को जनरेशनचं एक्सपान्शन केलं पाहिजे. आणि ते पण आपण आता एक्सपान्शन करतोय. आणि मागचा जो कर्ज होता तो 65% आपण भरून आता हे नवीन एक्सपान्शन आपण करतोय आणि रेकॉर्ड टाईममध्ये करतोय. आणि माझी MD साहेबांना आणि सगळ्या अधिकाऱ्यांना आणि शेती अधिकाऱ्यांना विनंती आहे की तुमचं डिस्टिलरी प्लांट जो नवीन आपण सुरू करतोय, आपण डिस्टिलरीमध्ये पण एक्सपान्शन करतोय. अजून नवीन 90,000 KLPDचा डिस्टिलरी प्लांट आपण करतोय. जुना 60,000, त्याला वाढवून 30,000, 90 आणि 90 मिळून 1,80,000चा आपण इथेनॉल निर्मिती आणि स्पिरिटसाठी त्याचं एक्सपान्शन करतोय. तर डिस्टिलरी, को जनरेशन, ड्रायर आणि सल्फर फ्री असे 4 मेन युनिट्स आपलं कारखाना पहिल्यांदा करतोय. आणि त्याच्यासाठी माझी एक MD साहेबांना विनंती आहे की जेव्हा हे 4 युनिट सुरू होणार, कारखान्याचे सगळे मालक आहे ज्यांच्या डिपॉझिटवर पण तुम्ही एक्सपान्शन केले, त्यांचं एक सहल करून त्यांना हे सगळे प्लांटचं पहिल्यांदा एक ट्रायल, आणि कंपल्सरी त्याच्यामध्ये महिला सभासद पाहिजे, महिला ऊस उत्पादक पाहिजे. ही पुरुष मंडळी सगळी बघून जातात, पण शेतावर ज्या महिला काम करतात त्यांना कधी बघायला मिळत नाही. ते आवर्जून मला आईसाहेबांनी नवतानी सांगितले की, आणि पहिली साखर जेव्हा पडली त्यानंतर आता सल्फर फ्री साखर पडणाऱ्या कोल्हापूरमधला आपला पहिला कारखाना असणार आहे. पोटॅशचं जेव्हा आपण पदार्थ लॉन्च करू, हे सगळं पाहण्यासाठी माझी एक विनंती आहे की त्याचे आपण एक नियोजन करू. त्याचबरोबर बायो CNG, आता आपल्याला माहिती आहे की बायो CNGकडे वळायचा माझं मानस आहे. पण आता या 4 गोष्टींमध्ये सगळं कर्ज आणि आमचं स्वतःचं भांडवल संपून गेलं. त्याच्यामुळं मला इच्छा फार होती की बायो CNGचा आपण प्लांट उभा करायचा, पण आता तेवढं कर्ज मला घ्यायचं नाही आहे. त्याच्यामुळं आपण आता गेल आणि प्राज या 2 कंपनीवर आपली चर्चा चालू आहे. त्याला आपण BOT बेसिस म्हणतो, बांधा, वापरा व हस्तांतरित करा. BOT बेसिसवर गुंतवणूक त्यांची
पूर्ण फुल्ली ऑपरेशनल बायो CNG प्लांट ते करणार. कशासाठी करतोय की बायो CNGचा आपण प्लांट जर केला तर आपल्याला पंपाची पण परवानगी मिळते, बरोबर ना. म्हणजे जिथं आपला पेट्रोल पंप आहे तिथं बायो CNGचा पण आपण पंप पण करणार. आपले सगळे तोडणी वाहतूक 12 ते 13 ट्रॅक्टरचा आपण ट्रायल घेतला. हे सगळे ट्रॅक्टर जर 25% ट्रॅक्टर बायो CNG आले तर आपल्याला जे खर्चाची बचत होईल, ज्याच्यामुळं तोडणी वाहतूक खर्चामध्ये आपली बचत होईल, ज्याच्यामुळं ग्रॉस FRP मधून तोडणी वाहतूक जेवढी कमी होईल तेवढा नेट FRP आपण जास्त देऊ शकू. या अनुषंगाने करणार आहे. एक 10 वर्ष काळ, किती 10 वर्षाचा काळ पूर्ण झाल्यानंतर त्या लोकांची सगळी गेल कंपनीची गुंतवणूक फिटल्यानंतर ते सगळा प्लांट आपण टेक ओव्हर करणार आहे आणि तेव्हा त्याची जी काही किंमत आहे तेवढी आपण त्यांना देणार आहे. आणि या अनुषंगाने आपण बायो CNGचे पण नियोजन करत आहे. तसंच आपल्या संगणक विभागाचं थोडंसं मला शाहू इन्फोटेक जी कंपनी आहे, सध्याच्या पद्धतीनुसार सभासदांना कारखान्याच्या वाहनामधून साखर विक्री केली जाते. त्यामध्ये 2 संगणक संच जोडलेले आहेत. सतत होत असलेल्या प्रवासामुळं संगणकामध्ये वारंवार बिघड होत आहे. त्यामुळं साखर विक्रीमध्ये अडथळा होत आहे. त्याला पर्याय म्हणून कारखाना प्रशासनाने तत्काळ निर्णय घेऊन संगणकाऐवजी POS मशीनवर साखर विक्री सिस्टम चालू केलेली आहे. त्यामुळं साखर विक्री सुलभ होणार आहे. तसेच कारखान्याचे सर्व शेती सेंटर ऑफिस कारखान्याचे मुख्य कार्यालय इंटरनेटद्वारे जोडलेले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाबाबतची सर्व माहिती ऑनलाईन सेंटर माध्यम द्यायचं आपण नियोजन केलेलं आहे. इरिगेशन विभागामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय राजेसाहेबांनी 16 कारखान्या पुरस्कृत संस्था सुरू केल्या. आज त्या सगळ्या संस्था मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कर्ज परतफेड केलेली आहे. त्यांनी कारखान्याचं परतफेड केलेली आहे. मला माहिती आहे की बहुतांशी संस्थांचं आज विजेच्या बिलाचं एक फार मोठी प्रॉब्लेम सुरू झाली आहे. काही 2 वर्षापूर्वी एक निर्णय घेतला की पाणीपुरवठा संस्थांसाठी विजेचा दर असा कमी करून केला जाईल. पण झाले काय, तो निर्णय झाला पण अजूनही MSEB जुन्या दराप्रमाणेच त्यांचं बिलिंग करते आणि ते थकबाकी दाखवते, जेणे बाकी दाखवते आणि त्याच्यावर व्याज पण आकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि त्याच्यामुळं येत्या काळामध्ये गणपती सुट्ट्या असल्यामुळे त्या सगळ्या, माझं मत आहे की MD साहेब त्या सगळ्या संस्थेना एकत्र करून आपले MSEBचे काय नाव त्यांचं फास्ट कावळे साहेबांवर एक मीटिंग आपण आता पुढच्या 4-5 दिवसामध्ये लावत आहोत. त्यांच्यावर एक मत करत आहोत आणि नंतर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर पण एक मीटिंग लावायचं येत्या गणपतीनंतर माझं मानस आहे. आणि ज्याच्यामध्ये फक्त पश्चिम महाराष्ट्र राज्यामधल्या सगळ्या पाणीपुरवठा संस्था ज्या चांगल्या चालल्या आहेत, ज्याच्यावर सामान्य शेतकऱ्यांचा अवलंबूनपणा आहे, त्याच्यावर विजेचा बिल कसा कमी करता येईल याचंही आपण मोठ्या प्रमाणात नियोजन करतोय. कारण सुमारे 7,000 एकर क्षेत्र आज आपण ऊसाखाली या पाणीपुरवठा संस्थे माध्यमातून आपण केलेले आहेत. आपल्याला जसं माहिती आहे की आपल्या शेती विभागामार्फत 2003 साली स्वर्गीय राजेसाहेबांनी ऊस विकास योजना सुरू केली होती आणि ऊस विकास योजनेमधून त्या काळामध्ये 20 टनाच्या खाली जेवढे ऊस उत्पादक होते त्या सगळ्यांना मार्गदर्शन दिलं. 33% आपली ऊस उत्पादक 20 टनाच्या खाली होतं आणि त्यामधून आज अखेर 11,126 शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन देऊन 1,32,000 मेट्रिक टन उत्पादन वाढलेले आहे. आणि हंगाम 22-23 मध्ये 1,970 ऊस उत्पादकांनी ऊस उत्पादन वाढीचं मार्गदर्शन चालू आहे. आता मला अभिमान वाटतो सांगायला की आपल्या कारखान्यामध्ये 20 टनाच्या खाली एकही ऊस उत्पादक नाही आहे आणि त्याची कॅटेगरी आपण आता 30 टनावर केली आहे. अजून कोणतरी नवीन बहादूर निर्माण झाला असेल तर शेती खात्याने ती हुडकून घ्यावं आणि त्याला मार्गदर्शन देऊन जरा 20 टनाच्या वर घेऊन जावं अशी मी विनंती करतो. त्याचबरोबर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाच्या जास्तीत जास्त उत्पादन व जादा साखर उतारा मिळण्यासाठी कारखाना क्षेत्रावर तसेच निवडक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना क्षेत्रावर ऊस जात को 671, को 92,005, MS 10,001, को 9,004, को 82,032, को 18,121, PDN
15,012 या ऊस जातीची लागवड करून बियाणे उपलब्ध करायचं आपण नियोजन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे की एकरी 100 टन यापर्यंत आपल्याला एक उद्दिष्ट करायचं. त्यापर्यंत मार्गदर्शन पण प्लॉटवर जाऊन आपण करत आहोत. एक नवीन संकल्पना जी आपण लागू केली आहे, मला वाटतं कर्नूरमध्ये शेती आधी रोड नाही, कर्नूलमध्ये प्रयोग झाला आहे तो सुपर के नर्सरी टेक्निक नावाची एक नवीन टेक्नॉलॉजी, नवीन एक प्रयोग आपण करतोय. कार्यक्षेत्रामध्ये ऊस रोपं लागणीचे प्रमाण वाढत आहे. कमी खर्चामध्ये ऊस रोप निर्मिती करण्यासाठी सुपर के नर्सरी टेक्नॉलॉजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माहिती देऊन शेतकऱ्यांच्या प्लॉटवर सुपर के नर्सरी करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं ऊस रोप लागण खर्चामध्ये 50% बचत या टेक्नॉलॉजीच्या माध्यमात आहे. तुम्ही मला सांगितलं होतं की चेअरमन साहेबांच्या प्लॉटवर आपण करणार आहे, अजून केलं नाही बघा. ते पहिलं सुपर केन तिथं करायचं आहे, बरोबर. कारण तुम्ही सगळ्यांचा 100% करते, आम्ही अजून 50 टनाच्या खाली आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे मला वाटतं आईसाहेब आपल्या प्लॉटवर एक प्रयोग करायला पाहिजे. ते मान्यता दिली आहे, तुमच्या याचं धाडस त्यांचं होत नाही आहे. तुम्ही केला तर बाकीचे सभासद करतील अशी माझी अपेक्षा आहे. ऊस पिकातील ठिबक सिंचन योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2015मध्ये ठिबक सिंचनाखाली, मी अधिक त्याच्यावर बोलत नाही कारण त्याच्या सबसिड्या सगळी माहिती मी दिलेली आहे. आपण फक्त 300 ते 400 एकर ठिबक खाली होतं. आता मला वाटतं 4,100 एकराखाली आज ठिबक सिंचन आपण या माध्यमातून करतोय. आणि त्याचबरोबर आईसाहेबांच्या अध्यक्षतेखाली श्रीमंत विजयादेवी गाडगे महिला ठिबक सिंचन योजना पण मोठ्या प्रमाणामध्ये आपण लागू केलेली आहे. माती परीक्षणचे लॅब आपण सुरू केलेत. म्हणजे आपल्या मातीची तब्येत किती आहे, कशी आहे, त्यासाठी सॉइल हेल्थ कार्ड जे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संकल्पना सुरू केली, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये 4,000च्या अधिक सॅम्पल आज आपण कलेक्ट केलेत. आणि त्या माध्यमातून किती प्रमाणामध्ये आपल्याला खतं टाकली पाहिजे, कुठली टाकली पाहिजे, याची सगळी माहिती आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण देत आहे. ऊस तोडणीच्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये दिवसेंदिवस ऊस तोडणीमुळं परभागातील ऊस तोडणी मजुरांमध्ये कमतरता भासत असल्याने कारखान्याने स्वतःनी 13 हार्वेस्टिंग मशीन्स आता घेतलेले आहेत. आणि येत्या काळामध्ये मला वाटतं हार्वेस्टिंग मशीनच फ्युचर आहे, ते धरून आपल्याला काम करावं लागणार. 2022 सालामध्ये आपण ड्रोनच्या माध्यमातून पिकावर फवारणी करायचा एक कार्यक्रम सुरू केला होता. मला सगळ्या सभासदांना विनंती करायची आहे की अजूनही आपल्याला 2 ड्रोन जास्त घ्यायचे होते, पण ते आपण घेऊ नाही शकलो. कारण कसं व्हायला लागले की आता उदाहरण कोगनळीमध्ये, म्हणजे तक्रार नाही करायचं, उदाहरण देतोय की 1 एकर या बाजूला आपण प्लॉट नोंद झाला, दुसरा एकर प्लॉट 1 किलोमीटर लांब असतो. त्याच्यामुळं ते ड्रोन खाली आणणं, त्याची बॅटरी रिचार्ज करणं, परत त्याला चार्ज करून त्या बाजूला घेऊन जाण्यामध्ये प्रचंड खर्च होतो. सगळ्या सभासदांना माझी विनंती, ऊस खात्याला माझी विनंती आहे, कंटिन्युअस प्लॉट्स आपण घेतले पाहिजे. याच्यामध्ये कधी कधी लोक म्हणतात की किती बचत होतो, किती खर्चात बचत होतो. खर्चाचा भाग मी सांगतो, पण वेळ, ज्या गोष्टीसाठी तुम्ही दिवसभर 8 ते 9 तास एका एकरावर गुंतवणूक करणार आहे, हे 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ते फवारणी होऊन जाते. आणि खताची पण बचत होते. जेवढं सोल्युबल खतं लागतात तेवढंच ती फवारणी होते. ही येत्या काळामधलं भविष्य आहे आणि त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा करून घ्यावा. स्वर्गीय राजेसाहेबांनी खेळ आणि खेळी सगळ्यासाठी प्रचंड प्रोत्साहन दिलं. कारखान्याच्या कार्यक्षेत्र व कागल तालुक्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीगिरी मल्ल तयार व्हावेत या उद्देशाने कारखान्यामार्फत दरवर्षी आपण राष्ट्रीय शाहू जयंती निमित्ताने ऑलिम्पिकच्या धर्तीवर भव्य मॅटवरती कुस्ती स्पर्धेचं आयोजन करतो. त्याप्रमाणे चालू वर्षी 18 ते 21 ऑगस्ट 2023 अखेर 37व मॅटवरची कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या वर्षी 525 लोकांनी यामध्ये भाग घेतलं आणि त्याच्यामध्ये 10 देशामध्ये लाईव्ह फेसबुक आणि यूट्यूब मार्फत आपण मोठ्या प्रमाणामध्ये लाईव्ह टेलिकास्ट करू शकलो. आणि त्याचबरोबर 55 खेळाडूंना आपण दत्तक घेतले, ज्यांना प्रत्येक वर्षी आपण मानधन देतो. आणि राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांची जी संकल्पना आहे की खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे, ते स्वर्गीय राजेसाहेबांनी पण दिलं, मी देतो, आईसाहेब पण देतात. आणि येत्या काळामध्ये मला वाटतं त्याचा आधी बजेट
16-17 लाख होतं ते आता वाढवून आपण 24 लाखापर्यंत ते बजेट घेऊन गेलो आहे। येत्या काळामध्ये अधिक वाढवायचा आमचं मानस आहे। आणि त्याचबरोबर आज एक कृषी संघाच्या जनरल बॉडीमध्ये MD साहेब एक संकल्पना मांडली। राज्य बँकेचे संचालक सगळे येत आहेत, कृषी संघाचे आहेत, दूध संघाचे आहेत। पुढच्या 5 वर्षामध्ये एक धोरण आपण करू की आज आता केनोडेमध्ये नवीन आपण राज्य बँकेची शाखा उघडली आहे। तसं माझं एक मत आहे की कारखाना शेती सेंटर ऑफिस, राज्य बँकेचं ब्रांच, कृषी संघाचं सेंटर, शाहू दूधचं आउटलेट, हे सगळं एकाच कॉम्प्लेक्समध्ये कसं करू शकतो, म्हणजे शाहू कॉम्प्लेक्स एका पॉईंटवर जाऊन त्या माणसाला सगळी ॲक्सेस कशी मिळेल, याचं थोडंसं मला वाटते पुढच्या 5 वर्षाच्या धोरणामध्ये आपण निर्णय घेतला पाहिजे आणि ज्याच्या माध्यमातून तो विचार मी आपल्यासमोर मांडतो। त्याचबरोबर आपण सगळी मोठ्या संख्येत आज इथं आलात, आपलं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। येत्या काळामध्ये आपल्याला असंच स्वर्गीय राजेसाहेबांच्या 75व जयंतीनिमित्ताने असंच नवीन नवीन कार्यक्रम, नवीन नवीन प्रयोग आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे। 10 वर्षामध्ये ग्रीन हायड्रोजनसारखी टेक्नॉलॉजी पण शाहू कारखान्यात त्यात उतरणार आहे। हे सगळ्या गोष्टी मी आपल्यासमोर मांडतोय कारण हे शक्य झालं आपल्या सगळ्यांमुळं। आणि राजांच्या 75 जयंतीनिमित्ताने येत्या काळामध्ये नवोत्तांच्या आणि श्रेयांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळा नवीन कार्यक्रम आपण करणार आहेत। नवोत्ता माझ्याकडे बघायला चुकून घोषणा आज करून टाकतील का, मी काही आज बोलत नाही, ते 29च्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्हीच बोला। पण त्याच्यामध्ये राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि स्वर्गीय राजेसाहेबांचे विचार, कागलचं एक वेगळं ब्रँडिंग करायच्या हिशोबाने शाहू ग्रुप आणि फाउंडेशन तुमच्यासमोर एक नवीन संकल्पना आणणार आहे। ते येत्या काळामध्ये नवोत्ता घोषणा करतील आणि आपण सगळी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथं आलात, आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। राजेसाहेबांनंतर असंच आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे। येत्या काळामध्ये माझं एकच स्वप्न आहे की ज्या संस्थेसाठी राजेसाहेबांनी का लोकांनी त्यांना राजकारणामधून अलिप ठेवलं, त्याच संस्थेच्या ताकदीवर आपण परत राजकीय कुरुक्षेत्र जिंकणार याचे मला ठाम विश्वास आहे। आणि आपला सगळ्यांची अशीच साथ राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शाहूचा डंका काही दिशांना दुमदुमू दे अशी अपेक्षा आपण व्यक्त केली। धन्यवाद। यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक माननीय जितेंद्र चव्हाण साहेब यांना विनंती आहे आजच्या सभेचं विषय पत्रिका वाचन आपण करावं। नमस्कार।